हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आज इन्स्टंट अशी मस्त रेसिपी आपण करणार आहोत ब्रेडपासून। आणि ब्रेडच्या ज्या आजूबाजूच्या स्लाइस आहेत त्या मी काढून घेते। सगळ्या ब्रेडच्या स्लाइस आपल्याला काढून घ्यायचा आहे। आतला ब्रेड आपल्याला लागणार आहे। आपण ते सुरीने पण कट करून घेऊ शकतो, पण या ठिकाणी ब्रेड लागलीच इझी निघत होते म्हणून मी हातानेच काढून घेतले। त्यानंतर आपण त्या ब्रेडचे तुकडे करून घेणार आहोत आणि ते मिक्सरच्या भांड्यात आपण बारीक करणार आहोत। अगदी मस्त झटपट होऊन जाणारी आणि इन्स्टंट खावीशी वाटली ना तर लगेच करता येते। अगदी 2-3 वस्तूंमध्येच ही रेसिपी आपली तयार होणार आहे। तर या ठिकाणी सगळ्या स्लाइस मी आता काढून घेते आणि मिक्सरच्या भांड्यात आपण बारीक करून घेऊया। ब्रेडला त्याचा चुरा करून घेऊया। हाताने पण आपण जर चुरलं तर बारीक होतं ते ब्रेडचा जो चुरा आहे तो हाताने बारीक होऊन जातो, पण इतका फाईन असा होत नाही। तर मिक्सरच्या भांड्यात केला म्हणजे आपल्याला सोपं पडतं। तर या ठिकाणी मी काढून घेतलेला आहे आता बाउलमध्ये। त्यानंतर आपण त्यामध्ये ना थोडंसं दूध घालणार आहोत आणि मिल्क पावडर घालणार आहोत अर्धी वाटी। मिल्क पावडर अगदी ऑप्शनल आहे, जर नसेल मिल्क पावडर तर नाही घातलं तरी चालणार आहे, पण माझ्याकडे होतं म्हणून मी घातलेलं आहे अर्धी वाटी। ते सगळं आपण हाताने एकत्र करून घेणार आहोत आणि अगदी थोडंसं दूध घेऊन त्याचा उंडा तयार करायचा आपल्याला। लागेल तसं आपल्याला दूध घालायचं आहे, खूप जास्त टाकायचं नाही, एकदम अगदी थोडं थोडं टाकून आपल्याला हाताने उंडा तयार करून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी थोडंच दूध घातलेलं आहे मी। त्यानंतर एकत्र करून घेणार आहे व्यवस्थित हाताने आणि लागल्यावर पुन्हा आपण त्यामध्ये दूध घालणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता अगदी थोडंच दूध घातलेलं होतं आणि त्यामध्ये जवळजवळ आपला उंडा तयार होऊन जाईल असं वाटतंय। लागलं तर थोडं दूध घालूया आणि मग आपण एकत्र करून घेऊया। तर या ठिकाणी बघू शकता एवढंच दूध आता घालणार आहे मी आणि हाताने छान असा उंडा त्याचा तयार करून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित। तर या ठिकाणी आता बघू शकता तुम्ही छान असा उंडा तयार झालेला आहे। आपण त्याचे छान असे गोल गोल गोळे तयार करून घेणार आहोत। तर या ठिकाणी मस्त असे ब्रेडचे आपण गुलाबजाम तयार करतोय फ्रेंड्स। आणि हे बघा मस्त असे गुलाबजाम आपण सगळे असे वळून घेणार आहोत हातावर। आता छान असा शेप आपण देऊन घेतोय। सगळे आता आपले गुलाबजाम रेडी झालेले आहेत। कढईमध्ये मी तेल तापत घातलेलं आहे आणि ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण ते फ्राय करून घेणार आहोत तेलात। सगळ्या बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत। हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान असा कलर आलेला आहे। काढून घेणार आहोत आपण। त्यानंतर बाकीचे राहिलेले देखील आपण फ्राय करून घेणार आहोत तेलात छान ब्राऊन कलर येईपर्यंत। त्यानंतर आपण इकडे साखरेचा जो पाक आहे आपला गुलाबजामसाठी लागणारा तो करून घेतोय। 1 वाटी साखर घेतलेली, 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये केशर घातलेला आहे। केशर नसेल तर काही हरकत नाही, आपण फक्तच साखर आणि पाण्याचा पाक तयार करू शकतो। छान असा एकतारी पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे, उकळी येऊ द्यायची आहे छान पाकाला। चमच्याने आपण थोडंसं ढवळून घेऊया म्हणजे साखर खाली लागणार नाही। या ठिकाणी बघा एक 5 ते 7 मिनिटात आपला पाक देखील रेडी झालेला आहे। छान अशी उकळी आलेली आहे आणि खूप असा घट्ट करायचा नाही आपल्याला, पातळच चांगला असतो म्हणजे मुरतात छान त्यामध्ये गुलाबजाम। त्यानंतर आपण फ्राय केलेले गुलाबजाम त्यामध्ये टाकणार आहोत आणि मस्त सोक व्हायला आपण ठेवणार आहोत 2 ते 3 तास। 2-3 तासानंतर गुलाबजाम आपले छान असे मुरले पाकात की खूप छान होतात, मस्त अगदी रेडी इन्स्टंट होऊन जातात झटकीपट। वेळ नसेल किंवा पाहुणे येणार असतील तर त्यावेळेस असं करायला काहीच हरकत नाही फ्रेंड्स। आणि व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ तुमचे मिस होणार नाही। तर भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय।